नमस्कार. मी प्रिया श्रीनिवास चोख. राम मंदिराचं सध्या कार्य सगळीकडे खूप उत्साहात चालू आहे. या निमित्तानेच सुचलेलं एक स्फुट. नाव आहे प्रभू श्रीरामासाठी. समुद्र किनाऱ्यावर कसली तरी खूप लगबग चालू होती. खूप मोठमोठे दगड तिथं येऊन पडलेले होते आणि त्या दगडांपेक्षा मोठे वानर तिथं वावरत होते. दूर किनाऱ्यावर असणाऱ्या एका झाडावर राहणारी हे खार तिच्या लुकलुक डोळ्यांनी पाहत होती. इकडे तिकडे बागडताना एखाद्या वानराच्या पायाखाली चिरडून जाशील असं तिला तिच्याच पैकी कुणीतरी समजावलं. तशी जरा घाबरून झाडावरच ती बसून राहिली. तिथूनच दूरवरची सगळी धावपळ ती निरखत होती. हे सगळं काय चाललंय तिला कळेना. तसही छोटूशा खारुताईची समजही छोटूशीच. तिच्या जीवापुरती. मोठाले हुप्पे वानर एक एक दगड खांद्यावर उचलून आणत होते आणि जय श्रीराम असं म्हणत तो दगड पाण्यावर खुशाल सोडून देत होते. आजवर फक्त दगड हीच ओळख असलेल्या दगडांना आता श्रीरामाचं नाव प्राप्त झालं होतं. सगळे दगड श्रीराम होत होते. त्यांची ओळखच बदलली. दगडांचं भाग्य वेगळं असतं ते असं. ही नवी ओळख प्राप्त झाल्यामुळे जणू काही त्यांच्या मनावरचं सारं अनोळखी जड ओझं उतरलं आणि ते तरल अगदी हलके फुलके झाले आणि मग सहजच पाण्यावर तरंगले. बघता बघता अशी दगडांची रांग तयार होताना खारू पाहत होती. हे सारं काय आहे, हे कुणाला विचारावं हेही तिला कळेना. आणि एके दिवशी सांज समयी 2 दिव्य पुरुष तिनं पाहिले. जन्मोजन्मीची ओळखीची खूण पटली असावी. खारूला त्या दिव्य पुरुषाला मनोभावे वंदन करावेसे वाटले. कुणीतरी अजून एक मोठा वानर तिथे आलेला तिनं पाहिला. तो त्यातील एका तेजस्वी पुरुषाला वंदन करून जय श्रीराम असं म्हणताना तिनं ऐकलं. माणसांची भाषा तिला अवगत नव्हती, पण ध्वनी लहरींची खूण तिला पटली. जय श्रीराम या ध्वनी लहरीतलं चैतन्य तिच्या अंतर्मनाला स्पर्शून गेलं. तिचं अंतःकरण आनंदानं भरून आलं. आपणही काही करावं असं तिला वारंवार वाटू लागलं. पण तरीही नेमकं काय करावं ते मात्र तिला कळत नव्हतं. एके रात्री सारी सामसूम झाल्यावर तिनं झाडावरून टुणकन उडी मारली. त्या दगडांच्या विशिष्ट रचलेल्या रांगेपाशी ती हळूच गेली. डोळे लुकलुक करून पाहू लागली. तिला जाणवलं दगड नुसतेच रचले आहेत. त्याच्यामध्ये सर्व बाजूंनी असंख्य फटी आहेत. या फटीतून त्या फटीत ती बागडून सुद्धा आली आणि तिला एकदम सुचलं की या फटीत जर वाळू किंवा माती भरली तर दगड एकमेकांना चिकटतील आणि ही दगडांची रांग घट्ट होईल. ही दगडांची रांग म्हणजेच सेतू आहे. त्यावरून प्रभू रामचंद्र समुद्र ओलांडून लंकेत जाणार आहेत सीतामाईंना परत आणण्यासाठी. यातील तिला काही सुद्धा माहीत नव्हतं. तिला कळल्या, तिला दिसल्या त्या फक्त दगडातील फटी. यातील 1-2 फट आपण नक्की भरू शकतो हा विश्वास तिच्या मनी जागला. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. आनंद आणि उत्साहानं शेपटीचा झुपका तिनं फुलवला आणि ती टुणकन उडी मारून पळाली माती आणायला. जय श्रीराम हे शब्द ती म्हणू शकत नव्हती, पण तिच्या भाषेत ते तसे स्वर ती उमटवून पाहत होती. ती फक्त तिच्या तोंडातच चिमूटभर माती भरून आणू शकत होती. हरकत नाही. एक वेळ माती भरून आणायची, फटीत भरायची आणि परत जातेवेळी चकचक असा आवाज करत माती आणायला पळायचं. खारू नादावली. कितीतरी फेऱ्या तिनं मारल्या. कधीतरी दमली आणि झाडाच्या कुशीत जाऊन झोपली. जाग आली की परत तोच उद्योग सुरू. भूक अगदीच अनावर झाली तर 4-2 फळं खाऊन पाणी पिऊन
पुन्हा ताजी तवानी ती व्हायची आणि फटी भरायच्या मागे लागायची. अचानक एखादा हुप्प्या वानर त्या दगडांवरून पळत जाई तेव्हा दगडांची हालचाल होई आणि भरलेली माती खाली पडून जाई. खार लांबून हे पाहायची, पण ती कधी निराश नाही झाली. आपल्याकडून कदाचित फक्त 1-2च दगडांच्या फटी भरून होतील, त्याही कितपत टिकतील कोण जाणे. मग कशाला एवढे व्यर्थ श्रम करायचे? मी एवढंसं करून काही फरक पडणार नाही. मग मी करावं का न करावं? असला कुठलाही क्षुद्र विचार खारूच्या डोक्यात आला नाही. जे तिला पटलं, जे तिला करावंसं वाटते ते ती पूर्ण श्रद्धेनं आणि निष्ठेनं करणार, या विचारांची जणू ती खार होती. विचार आणि परिस्थितीची सारी जळमट सर्व शक्तीदिशी दूर सारत ती पुन्हा कामाला लागे. 1-2 वानरांकडून तिची चेष्टाही झाली. काही कुत्सित नजराही तिनं झेलल्या. या गतीनं फटी भरणार म्हणे एक खारोटी, झालाच मग सेतू वगैरे वगैरे. पण खारूला कसलीच तमा नव्हती. ती तिच्या स्वानंदात मग्न झाली होती. तिच्या पद्धतीनं ती अजाणता रामस्मरण करत होती. किती रामनाम माळा झाल्या असतील कोण जाणे. प्रभू श्रीरामांच्या हृदयात या नामस्मरणांचे पडसाद उमटू लागले. या हृदयीचे त्या हृदयी पोचत होते. त्यांचे मन उचंबळून येत होते. हे सारं कुणामुळे, कशामुळे? त्यांनी सुद्धा मग शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या नजरेला तुरुतुरु धावणारी ती खार दिसली. ममतापूर्ण नजरेनं तिची सगळी लगबग त्यांनी अवलोकन केली. त्यांचा ऊर भरून आला आणि ते खारूजवळ हलकेच गेले. तिच्या पाठीवर हात फिरवून तिला त्यांनी शाबासकी दिली. खार सारं भरून पावली. त्यांच्या प्रेमळ नजरेत ती तिचे सारे कष्ट विसरली. तिचा जन्मच जणू या प्रभू श्रीरामांच्या कार्यासाठी असावा. जय श्रीराम.